नमस्कार, मी पूजा. कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोबी वाटाण्याची भाजी. कोबी वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे. इकडे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता. मोहरीचं तेल छान आपल्याला गरम करायचं आहे. त्याची वाफ येईपर्यंत गरम करायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची. मोहरी छान तडतडली की मी इकडे जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरंही छान फुलून द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर लगेचच आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग मी इथं जास्त टाकत आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात टाकू शकता, कारण मला इकडे हिंग जास्त लागतं. त्यानंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटो छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. टोमॅटो छान फ्राय झालं की लगेचच आपण वाटाणा टाकून घेणार आहोत. मी इकडे फ्रेश असे सोलून घेतलेले वाटाणे टाकलेले आहेत. तुम्ही फ्रोझनचे देखील टाकू शकता. यानंतर आपण मसाले टाकून घेऊयात. मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला वाटाणे छान शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी झाकण ठेवून वाटाणे शिजवून घेणार आहे. वाटाण्यांना छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, वाटाण्यांना किती छान तेल सुटलेलं आहे. आपल्याला इथे वाटाणे जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत, फक्त अर्धे शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इकडं कोबी टाकलेला आहे. हा मी चिरून घेतलेला कोबी आहे, तो आपण टाकायचा आहे यात. कोबी छान हलवून घ्यायचा आहे. हलवल्यावरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कोबी झाकण ठेवून. आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला कोबी शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटांनी मी इकडे झाकण काढत आहे. तुम्ही बघू शकता कोबी छान शिजलेला आहे आपला. तयार आहे आपली वाटाणा कोबीची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.